वाजताचा अपघात झालेला आहे. काय माहिती आणि काय कार्यवाही सध्या केली जाते? आज सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास मुंबई अहमदाबाद हायवेवर धानिवरी या गावाच्या जवळ मुंबई वाहिनीच्या ठिकाणी एक धानिवरी या गावचा वराडाचा एक टेम्पो, ज्यामध्ये एक 40 लोकांच्या आसपास एक वराड होतं आणि त्यांना समोरून येणाऱ्या एका हेवी कंटेनरने त्यांना समोरासमोर धडक झाली आणि त्यामध्ये आतापर्यंत एकूण 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. घटनास्थळी त्वरित कासा पोलीस स्टेशन चा स्टाफ, तसेच आपले HSPचा स्टाफ आणि सर्व जिल्हा प्रशासन यंत्रणा जागेवर पोहोचून सर्व जखमींना उपजिल्हा रुग्णालय कासा तसेच वेदांत कॉलेज धुंदलवाडी या ठिकाणी त्यांना शिफ्ट करण्यात आलेलं आहे. अजूनही 20च्या आसपास जखमींवर उपजिल्हा रुग्णालय कासा व धुंदलवाडी हॉस्पिटल, वेदांत हॉस्पिटल धुंदलवाडी येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. ट्रॅफिक सुरळीत सुरू आहे आणि पुढील कारवाई पालघर पोलिसांद्वारे करण्यात येतात. मृतांचा आकडा वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त करतात. याच्यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे आणि तरी मृतांवर जे जखमी आहेत त्यांच्यावर चांगला उपचार किंवा त्यांना चांगला उपचार मिळेल यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करते. अपघात कसा घडला काही माहिती आहे? प्रथमदर्शनी अशी माहिती की जे काही वराडाचा जो काही टेम्पो होता त्यामध्ये हे रॉंग साईडने चाललेले असल्यामुळे प्रथमदर्शनी तर अपघाताचं कारण ते दिसतंय की त्यांनी 1 किलोमीटर समोरून U-टर्न मारून आपल्या गावाकडे वळण्यासाठी त्यांना रेग्युलर रस्ता असताना त्यांनी शॉर्टकट म्हणून थोडासा U-टर्न वाचवायच्या दरम्यान त्यांनी रॉंग साईडने घेतल्यामुळे त्यातून कुठेतरी हा अपघात झाल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय, पण तपासामध्ये पुढील बाबी समोर येतील. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.